नमस्कार, माझं नाव प्रकाश प्रल्हाद भाटे, वय 75 वर्ष। मी समन्वयला राहतो आणि इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये मी इंजिनियर म्हणून आहे। मित्रांनो, आज मुद्दाम तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। साधारणपणे 2-2.5 वर्षापूर्वी माझ्या डाव्या पायाच्या घोट्याच्या वरची शीव दुखायला लागली आणि नंतर ते दुखल्यानंतर थोड्या वेळाने ते पोटरीत दुखायचं, त्याच्यानंतर पोटरीच्या वरच्या भागात दुखायला लागायचं आणि त्यानंतर गुडघ्याच्या आतून दुखायचं आणि हे पेन्स इतके वाढले की मला रात्र झोप नव्हती। झोप लागायला लागली आणि ते दुखायला लागलं। आडवं झोपलं आणि दुखायला लागलं की मग थोडं उठून फिरायचं, कदाचित थोडं ते दुखणं थांबायचं आणि मग पहाटे कधीतरी झोप लागायची। मी अक्षरशः वैतागून गेलो होतो। इथल्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं, डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्या, त्याने काही थांबेना। मग मला डॉक्टरांनी न्यूरोलॉजिस्टकडे पाठवलं। न्यूरोलॉजिस्टनी माझ्या पायाची सोनोग्राफी करायला सांगितली। तोपर्यंत मला पायाची सोनोग्राफी असते हे माहीत नव्हतं। सोनोग्राफी केली, त्याचे रिपोर्ट ओके होते। डॉक्टरांनी सगळं चेक केलं, गोळ्या दिल्या। 15 दिवसाच्या गोळ्या होत्या। त्या गोळ्या घेईपर्यंत, गोळ्या चालू असेपर्यंत सगळं दुखणं थांबायचं। गोळ्यांचा इफेक्ट कमी झाला की 4-5 दिवसानंतर परत ते सुरू व्हायचं। त्यानंतर मी मग नाशिकला न्यूरोसर्जनकडे गेलो। त्यांनी परत माझ्या पायाची सोनोग्राफी केली आणि शरीरातल्या नर्व चांगल्या काम करतात की नाही यासाठी एक टेस्ट असते नाशिकला, की गुडघ्यांच्या पायाचे सगळे दोन्ही पायांची टेस्ट केली आणि सर्व ओके होतं। त्यामुळे तशाच गोळ्या चालू ठेवायच्या असं ठरलं। पण त्यामुळे त्या गोळ्या संपल्या की मला त्रास व्हायचा। मी अक्षरशः वैतागून गेलो, काय करावं हा विचार करत होतो। आणि एक दिवस मला डॉक्टर लजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिक याचं शिबिर असल्याची माहिती मिळाली। मी सकाळी त्या शिबिरात गेलो आणि तिथे माझी गाठ अतुल कदम न्यूरोथेरपिस्ट यांच्याशी झाली। त्यांनी मला सर्व प्रकारची माहिती दिली की हे ट्रीटमेंट कशी आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला त्यात जाणवली की ह्या ट्रीटमेंटमध्ये कुठेही तुम्हाला गोळ्या, औषधं, इंजेक्शन्स, हातापायाला लावायला तेल याचा काही दिली जात नाही आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या हातापायांच्या नसांवर योग्य तिथे प्रेशर देऊन तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मग तुमचं दुखणं थांबतं। असं त्यांनी सगळं सांगितल्यानंतर मी विचार केला की आतापर्यंत आपण बरेच ट्रीटमेंट घेतली आहे, पण एकदा ही ट्रीटमेंट घेऊन पाहू। म्हणून मग मी शिबिरातच त्या दिवशी ट्रीटमेंट घेतली आणि नंतर कंटिन्युअस 6-7 दिवस ट्रीटमेंट घेतली आणि गंमत म्हणजे माझं दुखणं 90% थांबलं। मला शांत झोप लागायला लागली। पण माझ्या घरच्या काही अडचणींमुळे मी ते कंटिन्यू करू शकलो नाही। मध्ये 8-10 दिवसांची गॅप गेली, पण मी म्हटलं ही ट्रीटमेंट पुरी करायची म्हणून परत 8-10 दिवसानंतर आणखीन 4-5 दिवसांची ट्रीटमेंट घेतली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझं दुखणं आता पूर्णपणे थांबलेलं आहे। मला व्यवस्थित झोप लागली। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जे अतुल कदम सरांशी बोललो, अतुल कदम हे इथले न्यूरोथेरपिस्ट आहेत, त्यांनी मला ते ट्रीटमेंट दिली तर ते हातापायाच्या, पोटऱ्यांच्या, गुडघ्याच्या, पाठीच्या अशा नसांवर विशिष्ट ठिकाणी दाब देतात आणि त्यामुळे तुमचं रक्तप्रवाह जो आहे तो व्यवस्थित सुरू होतो आणि तुमचं दुखणं थांबतं। मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचे औषधपाला, ज्याचे औषधांचे असणारे साईड इफेक्ट्स हे कुठेही नको असतील तर ही ट्रीटमेंट जरूर घ्यायला पाहिजे। म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला जर खरंच असा त्रास असेल, आपले कुठेही दुखणं असू द्या, हातापायाचं दुखणं असू द्या, फ्रोझन शोल्डर असू द्या किंवा तुमचे खुबा दुखत असू द्या, या सगळ्याला त्यांच्याकडे ट्रीटमेंट चांगली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलीही औषधं, इंजेक्शन्स किंवा तेल मालिश याची काहीही गरज नाही। तेव्हा आपण एक वेळ जरूर या संगमनेरच्या डॉक्टर लजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिकला भेट द्या आणि आपलं दुखण्यातून मुक्त व्हा। नमस्कार।